तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेस त्यांनी दोन्ही कुटुंबांचं सांत्वन केलं। मुख्यमंत्र्यांना दोन्ही कुटुंबांच्या सदस्यांनी हल्ल्यातली आपबीती सांगितलेली आहे। आसावरी जगदाळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचे रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं। खरं म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे।